पोलीस खात्याला माहिती होतं की ही लोक भ्याड हल्ला करणार आहेत। पोलिसांनी 4 तास निखिल वागळे असतील, आम्ही सर्वोदय साहेब असतील, यांना 4 तास डांबून ठेवलं। परिस्थिती सगळी भाजपच्या लोकांना समजली आणि जो ताफा त्यांचा येत होता त्या ताफ्यावर दगडफेक, अंडे आणि शाई फेकले। ह्याची पूर्णपणे जबाबदारी पोलीस खात्याची। पोलीस खात्याने याची खबरदारी घेतली नाही आणि त्यामुळेच हा हल्ला झालेला आहे। पण हे लोकशाहीचं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर आजची सभा पूर्ण झालेली आहे। मुद्द्याची लढाई मुद्द्यावर येते, मुद्द्याची लढाई मुद्द्यावर येते, मुद्द्याची लढाई मुद्द्यावर झाली पाहिजे। आणि लोकशाहीमध्ये जर लोकशाहीचा शेवट होणार असेल आणि जर ही सगळी लढाई मुद्द्यावर येणार असेल तर भविष्यात ही जनता सहन करणार नाही। पोलीस अधिकारी असं म्हणाले की पोलीस सुरक्षा दिली होती, गाडी पोलीस येत होती तेव्हा पोलीस सुरक्षा होती, अशा वेळी अशा पद्धतीचा हल्ला झाला गाडी। आज पोलीस किती गुन्हे दाखल करतात हे आपल्याला कळेल आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हा हल्ला झालेला आहे। आणि पोलिसांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे लोक ह्या पद्धतीने हल्ला करतील आणि तो हल्ला झालेला आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण ज्या प्रवेशद्वारावर येतो या प्रवेशद्वारावरच त्यांनी आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी उभं केलं। म्हणजे याचा अर्थ पोलीस मॅनेज आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन भारतीय जनता पार्टी आणि पोलीस एकत्र होऊन अहो त्यांना काय सांगायचीच गरज नाही, आता दिसणारच आहे। आणि पोलिसांनी आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन केलेलं हे आंदोलन आहे। काय मागणी असणार आहे तुमची? यांच्यावर कारवाई करणार आहेत का नाही हा महत्त्वाचा भाग आहे। आणि आज कुठले गुन्हे दाखल करणार आहे ते आपल्याला कळणार आहे। लोकशाही पद्धतीने आम्ही रस्त्यावर येणार आंदोलन करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।